रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते अच्युत केशव विष्णु हरि सत्यम जनार्दन हंसनारम श्रीमष्टकम नाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्री हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम ध्यानमूल गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नो जयमार्ततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे खगेहिमरस्य वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नियतां प्रणता स्मताम् गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् गुरु ब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः या पवित्र अशा परंपरेचा झाला सोहळ्याचा पाया 29 तारखेला खोदला गेला सुरुवात झाली आणि दररोज बघा त्यामध्ये बांधकाम चालू झालं आणि आता कळस उद्या कळस बसायचा की उद्या आपल्याला कळस करायचा आहे हा सत्य घटना असे हा पवित्र आणि सुंदर अशा सोहळ्यामध्ये मोठ्या आनंदाने प्रेमाने श्रद्धेने भावभक्तीने आपण सर्व सहभागी होऊन एक थोर संतांचा आशीर्वाद आपण प्राप्त करत आहात ज्यांच्या आशीर्वादाने आतापर्यंत अनेकांचं भलं झालं कारण कुंडली ज्या वेळेला त्यांच्या आजोबांनी काढली का नारायण बाबा त्यांचं नाव होतं ज्याला कुंडली काढली ना बाबांची बघा ते एकच वाक्यात बघा त्या ठिकाणी त्या कुंडलीचा सारांश नारायण बाबांनी त्या ठिकाणी सांगितला होता काय सांगितलं होतं म्हणे हा जन जिथं जाईल ना म्हणजे हे बाळ जिथं जाईल तिथं लोकांचं कल्याणच काही फरक म्हणून आजपर्यंत बघा या बाबांच्या कार्यामध्ये जे आले त्यांचं काय झालं कल्याण झालं असा महिमा त्यांच्या कार्यात आहेत सेवेत आहेत ज्यांचं चरित्र अद्भुत आहे लक्षात जसं आजही काही भक्त बघा एका ठिकाणी माटी घालून बसले काही 4 तास काही 5 काही 6 बघा तसं काल तर विक्रम झाला 12 तासाच्या पुढे काही नका आसन मांडलं उठलेच नाही बिचारी म्हणजे बघा बाबाजी आपल्या सर्वांना काय करून घेत आहे की जसं हवेवाले सुद्धा विचारे काही खाता न पिता जप बघा जप अनेक नियमाचं पालन या ठिकाणी बघा आपला अनुष्ठान ते यशस्वी करीत आहेत म्हणजे किती बघा अशा बाबांचा किती आपण महिमा वर्णन केला तरी तो आपण तर आशिषगिरी समाजात सुंदरवर शाखा लेखनी पत्र मुरुबी गुरु शारदा सर्व कालम तदपे गुणाना मीश पालम नाही आते त्यांचं वर्णन सरस्वती माता जरी बघा ते होऊ शकणार नाही असा माझ्या भावांचा आहे त्यांचा आदेश कान आपल्या समोर पालखीमध्ये प्रतिमा आहेत आणि पिनाकेश्वरला ज्या अवस्थेमध्ये बाबाजी त्रिशूलधारी बघा त्रिशूलधारी पिनाकेश्वरला बघा अशा अवस्थेमध्ये आली तेही बघा रूपाचं दर्शन आपल्या सर्वांना होत आहेत तसंच
मंदिरामध्ये आशीर्वाद रूपाने म्हणजे मूर्तीच्या माध्यमातून आशीर्वाद रूपाने वगैरे आपल्याला सर्वांना काय बघा सर्व दृष्टी बघा टाकत आहेत. अशा बाबांची साठवण रोध करूया. त्याप्रमाणे ही कुंभमेळ्याची नगरी, त्र्यंबक राजाच्या ज्योतिर्लिंगाची नगरी. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, म्हणजे यमपुरी बाजा ज्या ब्रह्मदर्शन होतं आपली यमपुरी चुकते. आणखी नामदेव पुढे काय म्हणतात, वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा, म्हणजे आपले दोष बघा ते गंगा नावाने जाऊ शकतात. त्याप्रमाणे पुढे काय म्हणतात, कुशावर्ता करीत असताना याचे कैलासी राहणं. भाषा स्नान केलं कुठं तर कैलासामध्ये त्याला स्थान राहणं. आणि शेवटी काय म्हणते, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. अनेक भक्त आजही आपण तिसऱ्या समय कोणत्या समय बघा त्याला जर शक्य त्या प्रमाणात प्रदक्षिणा काय प्रदक्षिणा असा आपला महिमा या भूमीचा नामदेव महाराजांनी गायला. म्हणून इथं समाधी कोणी घेतली, संजीवनी समाधी कोणी घेतली, संत नव्हेत मानव काय समाधी. त्यामुळे इथे घेतली बघा या भूमीचा आघात असल्यामुळे. आणि मग अशा संत नव्हेत महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी आपण साष्टांग दंडवत करूया. धर्मराजाच्या चरणी, त्याप्रमाणे गोदावरी मातेच्या चरणी, गौतम ऋषी ज्यांनी तपस्या केली गोदावरी मानव धरणीशा गौतम ऋषीच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. निलमेका माता आहे, हृदयेश्वर महादेव आहे, जेवढे देवी देवता आहेत त्यांच्या चरणी वंदन, या भूमी मातेला वंदन, आणि आपल्या स्वदेशी गोमातेला बघा, स्वदेशी गोमातेला वंदन. त्याचप्रमाणे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले जसं अनेक संतही संत बनवच्या निमित्ताने तिथे येऊन त्यांनी हाजरी लावली, मग त्यांनी लाभ घेतला बघा. त्याप्रमाणे आमच्या बघा बालाजीच्याही सुब्रमण्य स्वामी त्यांनी ठाण म्हणून बसले बघा. त्यांना काय भावलं की त्यांना घेऊन जाऊशी वाटलं, मला आता हे झाले जाते निघून वाटत, पण त्यांना काय बघा नहीं राम रेड्डी है कि त्यांची भाषा की समझते तुम्हाला, त्यांची भाषा इन्हें जानते हैं ना. हाँ अभी आप तो यहाँ क्यों रहे फिर आप लोग, ये नहीं आए तो ठीक बात, ये तो अच्छी बात है, लेकिन आप यहाँ नहीं, यहाँ क्यों रुके, आप इतने दिन क्यों रुके. हाँ, हाँ, राम रेड्डी और सुब्रमण्यम. हाँ हाँ अच्छा अच्छा ठीक है चलो. देखो इनके रूप में आपको बालाजी का दर्शन हो रहा है, जरा तालिब उनका है भी करें. जैसे आपले परमेश्वर गिरी महाराज आहेत, तसेच विवेकानंद महाराज आहेत, रवींद्रनाथ इकडे, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपले गायक वादक आहे बघा, गायक आपले रामेश्वरजी, वादक आपले रामकृष्ण सुंदर. कारण बघा नाद काय, नाद ब्रह्म काय, नाद ब्रह्म म्हटलं जातं. काही काही आवाजामध्ये किंवा त्या वाद्यामध्ये असं काय स्वर असतो बघा, म्हणजे तली ऑटोमॅटिक तलीन होत असतात. नाद ब्रह्म. हाँ संगीत है शक्ति ईश्वर की. हाँ हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. हाँ जरूर ताली करू का. असा महिमा ज्या संगीताचा आहे, असे संगीत बघा, संगीत विशारद असलेले आपले रामेश्वर शिंकलं सत्य गोष्टी. तसेच आपल्या सर्वांचं चुक चित्र होतं बघा, रात्री 12 वाजता तुमचं बघा सर्व लिखाण नोंद करतो. तसे आपले कैलास ते सर्वांना काय करतात, शूटिंग कोण काही या कार्यक्रमामध्ये लक्षात असे शूटिंग करणारे कैलास पाटील. तर उपस्थित असलेले बघा आपलं जे शिवाले आपले अंकुश भाऊ, एक नाही तर डबल एस आणून बघा. आणि या ठिकाणी जे अपेक्षित होतं त्याची सेवा त्यांनी केली. जर टाळी अंकुश भाऊच आपण आम्ही लक्षात. अनेक सोमनाथ भाऊनी जनरल पंक्तीचं नियोजन या ठिकाणी. सागर कुठे सागर आहे, सागर कुठे फरक.
बरं बरं साहेब चालू द्या. त्यापणे सोमनाथ सोमनाथ भाऊ काय करते आणि येतात येतात बरं बरं येतात. उद्या बघा रोप आले पाहिजे लोक सकाळी सर. आणि पाहू तुमची यातायात कशी होते होते सगळी वाहतात ना का यातायात करा शरीर नका उद्या आपल्याला कोण झाडा माहिती कोण झाडा नाही सागाची बरं का सागाची आणि सरूचे नाही सरूची सरळ जातात त्याला काय म्हणते आणखी सरूची झाडाला काय म्हणते नाही नाही सरूचं झाड दुसरं काही नाव तरी का सरळ जात नाही ना शक कोणाला सांगते आपल्याकडे हा नाही ना मग नाही ना सीसमचं कोणाला कोणाचं सांगता येईल सिल्वर हा सिल्वर 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 बघा ते बघा सिल्वरचे आपल्याला आणायचं त्याप्रमाणे उपस्थित असलेले तर आपले दीपक भाऊ कुठे योग भाऊ पुन्हा आपले भगवान भाऊचे बघा सुपुत्र भाऊ 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 ज्ञानेश्वर बघा ज्ञानेश्वर तर उपस्थित अजून राहिले इकडे नाव सांगा ना पाठापट जमन असेल दीपक असेल की हा संजीव भाऊ बरं का संजयराव वाटलं संजीव भाऊ हे सर्व बघा या ठिकाणी कमिटी सदस्य झाले सर्व अनुष्ठानार्थी बघा ज्यांनी ह्या 7 दिवसामध्ये काही बघा 1.25 लाखाच्या पुढे काही बघा जप केला काहीच अजून थोडंसं बाकी असेल बरं का त्यांनी बघा प्रयत्न करायचे आहेत काही सर्व बघा या ठिकाणी गुरुभक्त हवेवर पाण्यावर दुधावर फळावर असणारे त्याप्रमाणे सर्व माता भगिनी त्याप्रमाणे बाहेरून आले बघा दर्शनार्थी अशा सर्व भक्तांचं वर हात करून जोरदार टाळी वाजवून करत तर जुनी शाबीनंद द्या बाया माझ्या 7व्या दिवस पुष्प गुंथाना बघा पुष्प गुंथाना काही मुद्दे बघा आपण पगडशाने बघा लक्षात घ्यायच्यावर कारण काय म्हणलं जातं कोण काळ येईल काहीसा नाही देहाचा जवसा तुम्ही एवढे सारे बसले ना तेव्हा कोणाला तो काळ उचलून घेऊन जाईल सांगता येणार नाही सर्वजण मरणार आहे नक्की ना मरणार आहे की नाही सारे तुम्ही मरेंगे हामी मरेंगे सब मरेंगे फरक एक दिलं फक्त फरक एवढाच आहे कधी मरणार हे कोणी सांगू शकत नाही काय कोण कधी मरणार कोण कधी जाणार हे मात्र जाणार आहेत मात्र फत्तरचे काय आणि मग आपण जर जाणार आहे बघा आणि काय सोडून जाणार अहो सर्व जग बरं हे तुमचं घर मारी मागलं नाही बरं का जेशिबिन वगैरे नाही बरं का फक्त ऑल वर्ल्ड सर्व जग सोडून बघा या ठिकाणी प्रत्येकाला जायचं आणि मग जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहे की नाही मग जगायचं कशाची काय जगायचं कशासाठी की नाही लक्षात घ्या हे जर कळालं नाही तर बाबाजी काय म्हणायचे पकलीचा याला पाणी वाहून पकलीचा याला पाणी वाहता तुम्ही बघा लोक संसाराची बोजे वाहता आहे की दररोज तुमचं तुम्ही कोणते बोजे वाजत रोज कोणासाठी बघा दररोज तुमचं चालू आहे आटापेट लक्षात घ्या यासाठी बघा आपल्याला जगायचं नाही तर जगायचं त्यासाठी आपल्याला त्यासाठी जगायचंय काहीतरी का बरोबर काय काहीतरी बरोबर आपला घेऊन जायचं लक्षात तर त्या जगण्याला अर्थ आहे नाही जर काही जर आपण बरोबर घेऊन गेले नाही तर सांगा ना आला तायसा घ्यायला म्हणा अशा गाव झालं म्हणून सुंदर गीत बघा त्या खानदेशीने गायलं बघा खानदेशी लोकांना सुंदर असं गीत गायलं हॅलो बोलो सुनाव्या
जनार्दन बाबांना ध्यास धरिले, शांतिगिरी बाबांना भजन करिले, काय कर बाबा बना धड 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 पडी जाई भाऊ मातीना बंगला तुझा, धड धड पडी जाई भाऊ मातीना बंगला तुझा. जनार्दन बाबांना ध्यास धरिले, शांतिगिरी बाबांना भजन करिले, काय कर बाबा बना धड 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 पडी जाई भाऊ मातीना बंगला तुला, धड धड पडी जाई भाऊ मातीना बंगला तुला, धड धड पडी जाई भाऊ मातीना बंगला तुला. बायको मनीनी पोऱ्या मना, पैसा मनान अडका मना, बायको मनीनी पोऱ्या मना, पैसा मनान अडका मना, तसाच येशील तसाच जाशील ओ बाबल्या, तसाच येशील तसाच जाशील काय कर बाबा बना धड 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 पडी जाई हो मातीना बंगला, धड धड पडी जाई हो मातीना बंगला तुझा, धड 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 पडी जाई हो मातीना बंगला तुझा. शांतिगिरी बाबांना भजन करिले, तुझा जीवनमा मुक्ती पाहिले, जनार्दन बाबांना भजन करिले, जनार्दन बाबांना अनुसरण करिले, तसाच येशील तसाच जाशील ओ बाबल्या, तसाच येशील तसाच जाशील काय कर बाबा बना धड 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 पडी जाई हो मातीना बंगला तुझा, धड धड पडी जाई हो मातीना बंगला तुझा. हे जनार्दन बाबांना भजन करिले, शांतिगिरी बाबांना भजन करिले, काय कर बाबा बना हे टाळी टाळी धड 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 पडी जाई हो मातीना बंगला, 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 धड 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 पडी जाई हो मातीना बंगला, धड धड पडी जाई हो मातीना बंगला, हो मातीना बंगला, हो मातीना बंगला. जिना गोड भावा किती आनंद गोड लक्षात आहे. कारण गोड असं नामस्मरण मग आपण सर्वजण केलं लक्षात. बसा 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 नंतर बसा. बदा बदा भक्ती गीत शेतच बसा काल सांगा बा, सारी इतके गोड झाले बरं का. काल बशी घ्या हे भगवंताच्या नामस्वराने इतके गोड झाले इतके गोड झाले बरं का. मग काही अन्नदात्यांना वाटलं यांना आपण बुंदीच बरोबर बांधून देऊ बरं का. वा. लक्षात घ्या. काय माहिती मला म्हणजे बघा भगवंताचं नामस्मरण जर केलं तर भगवंत कोणाला काय बुद्धी, कोणी बघा सफरचंद आणतं, कोणी केळ आणतं, कोणी डाळिंब आणतं बरं का. अशा अनेक माध्यम बघा भगवंत काय करतो बघा, आपल्याला बघा पुरवठा करीत अशा. आणि आपण जे बघा खानदेशी भक्तिगीत गायलं त्याचा बघा मग मध्ये जातो त्याचा सार बघा, त्याचा अर्थ लक्षात घ्यावा. हे शरीर कशापासून बनलेलं आहे,
मातीपासून कशापासून बनलेले आहेत? मातीपासून. आणि म्हणून बघा गोपीचंदाला बघा त्यांची आई काय म्हणते, गोपीचंदा ये मिट्टी का पुतला मिट्टी में मिल जाएगा, गुरु कर ले गोपीचंद बर का. लक्षात घ्या काय, मिट्टी का पुतला मिट्टी में मिल जाएगा, गुरु कर ले गोपीचंदा. सुंदर उपदेश बघा गोपीचंदाच्या मातोश्रीने उपदेश केला गोपीचंद राजाला. आणि म्हणून आपण या ठिकाणी या जगामध्ये बरं का सामर्थ्य आहे चळवळी, काय सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे मात्र ते भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. जसं झाडाला मुळाचं अधिष्ठान तर झाड उभं राहू शकतं, बंगल्याला पायाचं तर ते बंगला उभं राहू शकतं. तसं मनुष्याला कशाची गरज आहे, कशी गरज आहे मला लक्षात द्या. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, जाने 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 गुरु, जाने गुरु नाही केला जन्म त्याचा वाया गेला. जाने जाने गुरु केला जन्म त्याचा सार्थ झाला. व्यर्थ सारा रे संसार, व्यर्थ मोह माया सारी, ही मुक्ती नैया तुझी गुरु माऊली ही तारी. व्यर्थ सारा रे संसार, व्यर्थ मोह माया सारी, ही मुक्ती नैया तुझी गुरु माऊली ही तारी तारी. जाने गुरु नाही केला जन्म त्याचा वाया गेला. त्याचा जन्म ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म कारण काय गुरु विने कोण बतावे बात. तर मग प्रत्येकाला कोणता घाट चढायचा आहे, मृत्यूचा. मृत्यूचा. आणि तो घाट कसा चढायचा हे फक्त कोण सांगू शकतं, कोण सांगू शकतं, फक्त गुरु लक्षात घ्या. आणि जर आपल्या जीवनात गुरुच नसेल तर मग तो घाट आपण चढू शकतो का? मग तू सांगितलं ना त्या भजनामध्ये, लक्षात घ्या काय अवस्था बघा या ग्रस्त जीवाची होती लक्षात. माझ्या या सांगितलं सत्रामध्ये संतांनी बघा मनुष्याला नेहमी काय आठवण किंवा जाणीव करू दिली बघा अनेक गीतांच्या भजनाच्या माग. तसं तुकडोजी महाराज सुद्धा वेळोवेळी ग्रामगीतेमध्ये सुंदर किती त्यांनी भजन गायले कशात. एका भजन सुंदर बघा त्यांनी सुद्धा गीत गायलं बघा तुमच्यासाठी. कोणतं गीत गायलं बोलो. ऐक मानवा भाई तू राम नाम घे,
नरासारख्या निर्जन्माला आया संसारा तू आया संसारा अरे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावली नशिबाला रडतो दाई दाई या संसारा पायी 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 तू संसार केला घाई साऱ्या अंगाची झाली नाही तू संसार केला घाई साऱ्या अंगाची झाली नाही अरे आयुष्य गेले हातपाय टाकले मुक्ती राम नाम नाही घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावली नशिबाला रडतो नाही नाही या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका बोर हे तुझ्या मागचे चोर तू म्हणशील बायका बोर हे तुझ्या मागचे चोर तू मेल्यावर खांबर फोडतील तुझ्याच डोक्यावर या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका तू मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातीचा मडका या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार अरे तू मेल्यावर तुझे घर गावात माहेर या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी बड तुकड्या घोडी हाती या शिक्षणात होईल माती बड तुकड्या घोडी हाती या शिक्षणात होईल माती आर रावण मेला लंक जळाली तशीच होईल गती तुझी रे संसारा पायी या संसारा पायी अरे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावली नशिबाला रडतो दाई दाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी जरा अर्थ ना काय बघा तुकडोजी महाराज संसार जीवनाला उपदेश करतात का उपदेश करतात म्हणे तुमच्याजवळ किती असेल बरं का मग त्याने रावणाचं उदाहरण रावणाकडे किती संपत्ती रावणाकडे 7 कोटी शुद्ध कांचनाची घरे घरावर का घर ग्रॅम भीम नाही किती 7 कोटी शुद्ध कांचनाची घर म्हणजे 7 कोटी घर कशाची होती शुद्ध कांचनाची मग विचार करा रावणापेक्षा श्रीमंत कोणी आजपर्यंत झाला ना मग आजकाल बघा स्पर्धा चालू आहे का आपल्या जगामध्ये काय स्पर्धा चालू आहे कोण बनेगा करोडपती कोण बनेगा प्रत्येक जण पाहत बरं का जगामध्ये प्रत्येक जण आपल्याला काय करताना दिसतो स्पर्धा करताना दिसतो नाही तो काय काम करण्याचे दिसतं आपल्याला ओनली कलेक्शन मनी काय ओनली कलेक्शन मनी म्हणजे इकडून किती सगळं किती पैसे बरं काय पैसे कसे जमा होतील याच्यासाठी प्रत्येकाचा आटा चालू आहे बरं का फार बघा मंत्री संत्र्यापासून तर फार बिचार खोपीत राहणं बघा झोपडीत राहण्यापर्यंत दररोजचा काय आटापिटा चालू आहे ओनली कलेक्शन मनी बाबांना बघा हे सांगायचं आपल्या सर्वांना हो आपल्या ह्या शरीराला त्या परिवाराला किती लागतं सांगा नाही लक्षात आणि विशेष म्हणजे बघा देव कोणाला उपाशी ठेवतो का तुम्ही तरी अनेक प्रकारे बघा भंडारघर कुठे गोडाऊन वगैरे अनेक प्रकारचं काय करतात सामान आणून ठेवतं की मग सांग मात्र बाबांना आपलं मला हे सांगायचं आहे आठवण करून
सांगा पक्ष्यांच्या घरी का हो कुठं गोडाऊन आहे त्यांना, त्यांनी कुठं गोडाऊन करून ठेवलं का? जनावरांच्या का कुठं गोडाऊन आहे का त्यांना? मग ते जगते नाही का? हो म्हणून काय म्हणलंय, म्हणून बघा काय म्हणलं जातं, पाहू जाता एक देव त्याने निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो आणि प्रेमे सर्व सांभाळी. काय बघा भगवंत दिलेला आहे की नाही? भगवंत का कोणा पैसे ठेवतो का? ज्याच्या जवळ काही नाही त्याला सुद्धा पैसे ठेवत नाही, ज्याच्या जवळ आहे त्याला लक्षात नाही. मग या ठिकाणी बाबांना हे सांगायचं बघा, ही जी मंडळी आपण पाहतो किती रे बरं का, 100 करोड असल्याने त्याला 200 कोटी झाले पाहिजे, 200 कोटी आल्यावर 500 कोटी झाले पाहिजे, 500 कोटीवर 1000 कोटी बरं का, म्हणजे संपतच नाही आशा. काय बरोबर लक्षात द्या. हा समाधानी बघा मनुष्य आपल्याला होताना दिसत लक्षात, किती आलं तरी लक्षात. मग एवढं कसं सांगा, एवढं कशासाठी करायचं सांगा ना, एवढं आटापिटा कशासाठी सांगा ना. कारण शेवटी तर काय होणार आहे, शेवटी काय होणार सांगा ना, तुम्ही किती कमवलं, 2 रुपये कमा का 200 कोटी कमा, शेवटी काय शेवटी परिस्थिती काय, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. मग बोलो ना फिर. अच्छा गीत आप लोगों ने याद दिया, इसलिए जरा ताली बजाओ रामेश्वर की. याद याद आना बहुत जरूरी है, जिसको आपने याद रखा इसलिए आप यहाँ बदल रहे, और ये सब हो रहा है. परमपूजनीय बाबाजींनी ज्या गीताचा आदेश या ठिकाणी केलाय, या ठिकाणी सादर करतो आहे. हॅलो हॅलो. ये मंजिल आखिरी है, कब्र ही तेरा ठिकाना है, ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हया तो मौत कैसी जिंदगी उसकी अमानत है, सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. ना कोई अंजुमन होगी ना जिक्र अंजुमन होगा, जो दौलत आज है तेरी कल गैरों का धन होगा. दो शाले काम आएंगे न रंगी पैरन होगा, लिबासे आखिरी तो बस 2 गज कफन होगा. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. जोर से ताली बजाओ. बघा म्हणजे हे शरीर काय आहे, पिंजरा पिंजरा. या पिंजऱ्यामध्ये कोण राहतो, आत्मा नाही, पंछी राम. पंछी रुपये भगवंताला भगवंत राहतो. जसा त्या झाडावर ना एका पंछी उडून जातो, तशी बघा यातलाही पंछी म्हणजे भगवंत काय ज्यावेळेला निघून जातो तर काय होतं लक्षात, काय अवस्था याची लक्षात. आणि म्हणून माणसाने निदान थोडंफार तरी समाधानी राहिलं पाहिजे. माणसं कसं राहिलं पाहिजे, समाधानी समाधानी साठी लक्षात.
नाथ महाराजांनी बघा बरं का, व्याख्या केली व्याख्या की या जगातला दरिद्री कोण आणि श्रीमंत कोण बरं काय ह्या ऑल वर्ल्ड म्हणजे जगातला एक नंबरचा दरिद्री कोण आणि एक नंबर श्रीमंत कोण बरं का. नाथ महाराज भागवतामध्ये अध्याय नंबर 19 म्हणजे 19 बरं 19 अध्यायामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलं. कसं वर्णन केलं? दरिद्रीचे आणि श्रीमंतात बरं. श्रीमंत आणि दरिद्री कोण काय म्हणतात नाथ महाराज मध्ये वही नंबर किती आहे? 558 म्हणजे 558. हा लक्षात 558 आणि 559 अशा दोन ओळीमध्ये कसं वर्णन केलं? श्रीमंत आणि दरिद्र. श्रीमंत आणि दरिद्र. पहिल्या भागामध्ये नाथ महाराज काय म्हणतात आणि ही व्याख्या हे श्रीमंत आणि दरिद्री याचं वर्णन कोण करून राहिलंय? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बघा उद्धवाला सांगत. कोणाला सांगत आहेत? उद्धवा. ऐक दरिद्रीचे लक्षण काय म्हणतात श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला? ऐक दरिद्राची लक्षण. ऐक दरिद्री लक्षण घाटी असता कोटी धन संतुष्ट नाही ज्याचे मन तो परम दरिद्री जाण या नाव. अशा मग सर्वात दरिद्री कोण? गडगंज आहे. इतकं संपत्ती बरं का ते ठेवायचं कुठं? खर्च कसायचं? त्याची पंचायत आहे. कशी पंचायत आहे? खर्चायचं कसं बरं का. ते धन ठेवायचं कुठं? ते खर्चायचं कसं बरं का? त्याची पंचायत काय काय लक्षात अवस्था परिस्थिती. भगवंत बुद्धवाला सांगत दरिद्री लक्षण अशी गडगंज संपत्ती ज्याच्याजवळ आहे मात्र काय नाही? मन संतुष्ट. मन समाधी नाही. तो एक नंबरचा दरिद्री जाण या नाव. लक्षात द्या. नाथ महाराज दरिद्री कोणाला म्हटलं? मग त्याच्या उलट बघा नाथ महाराज कोणाची व्याख्या सांगता आता? या जगातला लॉर्ड म्हणजे श्रीमंत. कोणाच्या? श्रीमंत कोण? पुढच्या नाथ महाराज काय म्हणतात? ज्याचे गाठी नाही कांचवटी परी संतुष्टता नित्य पोटी तो संपन्न सकळ सृष्टी सत्य गोष्टी हे उद्धवा. म्हणजे बघा ज्याच्या जवळ एक दमडा सुद्धा नाही, फुटकी कवडी सुद्धा नाही, मात्र तो कसा आहे? ठेविले अनंते पैसेची राहावे चित्ती असू द्यावी समाधान. समाला कसा आहे बघतो? समाधानी. समाधानी कसा आहे? कशाचाच पत्ता नाही मात्र समाधानी. असा जो समाधी आहे, काही नसताना जो समाधी आहे तो एक नंबरचा कोण आहे? संपन्न आहे. बरं का. लक्षात द्या सर्वांनी. अत्यंत का महत्वाचा उपदेश. हा कोणी उपदेश केला? नाथ महाराज भागवता. आणि मग असं समाधान कशाने मिळतं की काय? असं समाधान कशाने मिळतं? किंवा सुख शांती बघा कुठे आहेत किंवा कशाने मिळते हे आपल्याला माहिती व्हायला हे ज्ञान आपल्याला असणं गरजेचं. मग समाधान मनुष्य कशाने होतो? बाबाजी आपल्या पूर्वजांना सांगायचे समाधान माणसाला केव्हा मिळतं? काही करा रे दान पुन त्याने होईल समाधान. हे तुम्हाला एक महिन्याला तुम्हाला आवाहन केलं. काय आवाहन केलं? महिन्याला काय करा? दान करा. काय दान करा? तुमच्या इच्छेनुसार की हे तुम्हाला कशासाठी करायला लावलं? थोडंफार काय तुम्हाला समाधान झालं पाहिजे. शिंकलं सत्य गोष्ट आधी माहिती शक्ती शिंकलं टाळीवान द्यायचं म्हणजे संकेत देवाचे संकेत असायला लक्षात. आपण त्यांना सांगितलं शिंका या टायमाला देवाची. आपला काय विचार होता? हा समाधान कशाने? समाधान त्याप्रमाणे बघा आणखी नाथमाने वर्णन केलं का समाधान कशाने मिळतं बरं का. नाथ भागवतामध्ये नाथमाने पुन्हा वर्णन केलं अध्याय नंबर 5 म्हणजे बघा 5 आणि ओळी नंबर किती? 250. किती? 250. 250 ओळीमध्ये नाथमाने कशाचं वर्णन केलं? समाधान कशाने मिळतं बरं लक्षात. विज्ञाननिष्ठ धर्माची व्याख्या. हा समाधान कशाने मिळतं ऐका. कोणी सांगितलं? नाथ महाराजांनी. आणि तो उपदेश कोणी ऐकायला? प्रत्यक्ष भगवंताने उद्धवाला बरं का हा उपदेश केलेला आहे. मग समाधान कशाने मिळतं? याच्यात अनेक बघा या एकाच वेळीमध्ये अनेक रहस्य दडले आहेत बरं का. त्यामुळे समाधान प्रथम
समाधान प्रथम समजून घ्या कशाने मिळतं. काय म्हणतात आत्मारादेवीमध्ये? धर्म तेथे शुद्ध ज्ञान, धर्म तेथे शुद्ध ज्ञान. बघा, जे धर्माचं आचरण असतं, जे धर्म असतो तिथं कसं काय असतं बघा, ज्ञान असतं. ज्ञान ते बघा, शुद्ध ज्ञान असतं. पुढे धर्म जिथं धर्म आहे, हा. धर्म तेथे शुद्ध ज्ञान, ज्ञान तेथे विज्ञान, हा विज्ञान तेथे समाधान, शांती संपूर्ण नांदे तेथे. हा धर्म तेथे शुद्ध ज्ञान, ज्ञान तेथे विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? एक्सपिरियन्स, अनुभव. लक्ष, अनुभव. सायन्स. ज्याला अनुभव आला ना तो कसा राहतो? समाधानी. कसा लक्षात? विज्ञान देते समाधान, आणि समाधानानंतर पुढे काय? शांती संपूर्ण नांदे तेथे. संपूर्ण. बघा, संपूर्ण शांती कुठे राहते मग? लक्षात. म्हणून बाबाजींनी मी काय सांगायचे? धर्म करा, 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 धर्म करा. त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा. लक्षावर थोडा वेळ राहील. धर्म त्यामध्ये बघा बाबांनी वर्णन पुढे काय केलं होतं की महिलांनी पण धर्म करावा, पुरुषांनी पण धर्म करावा. लक्षात. मग महिलांचा धर्म काय सांगितलं बाबाजींनी? बरं का, सर्वात श्रेष्ठ बघा महिलांसाठी धर्म कोणता सांगितला बरं का. मात्र मी लक्षात, तुमच्यासाठी बाबाजींनी कोणता धर्म सांगितला? पतिव्रताचा भाव, पती तिला देव. बरं का, किती सुंदर धर्माचं वर्णन केलं. लक्षात घ्या. काय म्हणलंय? पतिव्रताचा भाव, तिचा पती तिला देव. अत्यंत महत्वाचा धर्म का स्त्रियांसाठी सांगितला आहे. स्त्रियांना देव कोण आहे? तुम्हाला देव कोण आहे? बघा, पती हा परमेश्वर आहे. पतिव्रताचा भाव. म्हणून महिलांनी एक वेळेस मंदिरात नाही गेले तरी चालेल बघा देवा दर्शनाला, कारण देव तुमच्या घरीच आहे ना. मग जरा दर्शन कोणाच घ्यायचं? पती देवा. कोणाच घ्यायचं? बोला ना बाय ना, आता काम गपचीत बसले. दर्शन कोणाच घ्यायचं? का घ्यायचं? बघा, पती कोण आहेत? परमेश्वर. असा रीतीने बघा स्त्रियांसाठी महत्वाचा धर्म सांगितलं. त्याप्रमाणे बघा बाबांनी धर्माचा आणखी बघा स्त्रियांसाठी काय सांगितलं? पतीचा आदर. बरं का, बायाने कधी कधी पतीला बरं का आर्य कार्याची भाषा करायची. बरं का, बरं का बायानो, काय सांगितलं बाबाजींनी? अरे कार्याची भाषा पती राजाला करायचं नाही, पतीचा आदर. लक्षात. पुढे काय सांगितलं? सेवेला सादर. कोणतेही काम जर सांगितलं गेलं ना घरात तर नाही म्हणायचं. कारण आपण म्हणतो ना, हो कामाने माणूस मरतो का? का कामाने माणूस मरतो का? उलट तू जास्त जगते ना. लक्षात. म्हणून स्त्रियांनी कोणाचं ऐकायचं? कोणाचं ऐकायचं? महिलांनी. म्हणजे लक्षात घ्या. आता कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही बघा, हे महत्वाचं तुम्हाला लक्षात बघा. कारण आजकाल बरं का बऱ्याचशा बाया काय करतात माहिती आहे का? कोणाचं ऐकायचं? आई बापाच्या घरच्याच ऐकायचं, नाते कोणाचं ऐकायचं बसा बरं का. त्यामुळे काय होतं? कार्यक्रम बिघडून जातो. म्हणून महिलांनी कोणाचं ऐकायचं? लक्षात घ्या मुद्दा. बाबाजी सांगितलं महिलांनी कोणाचं ऐकायचं नाही बरं का. कोणाचं ऐकायचं नाही बरं का. आई वडिलांचं ऐकायचं नाही बघा अजिबात. कोणाचं ऐकायचं बायांनी? बघा, म्हणजे माहेरच्या लोकांचं ऐकायचं नाही का बायांनी? कोणाचं ऐकायचं नाही? माहेरच्या लोकांचं अजिबात ऐकायचं नाही. तुम्ही म्हणाल का ऐकायचं नाही? याचं बघा कारण बाबांना स्पष्ट सांगतो. कारण तुम्हाला नेहमी कुठं राहायचंय? आई बापाच्या घरी राहायचंय का पत्या घरी राहायचंय? सांगा तुम्ही. तुम्हाला कुठं राहायचंय नेहमी? आई बापाच्या घरी राहायचं नेहमी का पतीच्या घरी? म्हणजे ज्यांच्या घरी राहायचंय ना त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही? नाही तर राहायचं कुठं? नवऱ्याच्या पतीच्या घरी. ऐकायचं कोणाचं? सांग. कसं काय ताळमेळ सांगा. मग पतीराज खवळ खाऊन जायचा बापाच्या घरी. बिचारा मग टेन्शन येतं. त्याला दुसरं उपयोग नसतो. त्याचं एवढं जे एक औषध असतं काय लक्षात. म्हणून स्त्रियांनी कोणाचं ऐकायचं नाही, माहेरच्यांचं अजिबात ऐकायचं नाही. आणखी शेजारणीचं तर अजिबात ऐकायला काय? कोणाचं ऐकायचं नाही? शेजारणीचं अजिबात ऐकायला वाटत. नातेवाईक सुद्धा ऐकायचं नाही. म्हणून महिलांनी फक्त कोणाचं ऐकायचं?
पती राजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं? ज्या महिला पती राजांच्या घरच्याच ऐकतील त्यांचा संसार कसा होईल? अवघाजी संसार करीन अवघाजी संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. लक्षात द्या. म्हणून पतीचा आदर, सेवेला सादर, भुकेल्याची कदर. बर का. महिलांनी पहिलं कोणती काळजी घ्यायची? घरातल्या कोणालाही उपाशी ठेवायचं नाही. हा? पतीचा आदर, सेवे, भुकेल्याची कदर. कोणी उपाशी राहता का नाही ही पहिली घरचे बघा. मग दारचा मुद्दा नंतर भुकेल्याची कदर डोक्यावर. आणि तीच भारतीय मदत. ज्या टाळीवाजांच्या डोक्याबद्दल कारण आजकाल संस्कृती वेगळी चाल आपली बरं का. पाया बिघडून राहिले म्हणजे त्यांना संस्कृती समजत नाही की आपली संस्कृती काय, आपण कोणत्या धर्मात जन्मावे, आपण आपला धर्म काय लक्षात. म्हणून बऱ्याचशा बाया काय करतात माहितीये का? काय करत्या? डोक्यावर पदर घेते नाही. आता एकदा काय झालं बरं का, समजा संजीव भाऊ आपली समजा बरं का, अंकुश भाऊ या कटिंग बसली होती बरं का. बऱ्याचशा बाया तरी कार्यक्रम आल्या होत्या बरं का. संजीव भाऊ आणि अंकुश भाऊनी बघितलं बऱ्याचशा बाया इथं कार्यक्रम आलेला आहेत बरं का. धनाय नमः. ओम जनार्दनाय 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 नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. म्हणून काय सांगितलं? पतीचा आदर, आदर, सेवेला सादर, भुकेल्याची कदर, आणि डोक्यावर नेहमी मदत. तीच भारतीय मदत. म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीचं पालन, आपल्याला आपल्या धर्माचं पालन लक्षात घ्या. त्यानेच खरं तुमच्या बघा स्त्री जन्माचं बघा सार्थक होणार आहे. बघा काय स्त्री जन्म सार्थक कधी होईल? जेव्हा तुम्ही स्त्री धर्माचं पालन कराल तरच बघा तुमच्या स्त्री जन्माचं सार्थक होईल. नाही तर तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेले. तुम्ही नाही बरं का, आम्ही तिकडचं सांगतो. आम्ही तुकाराम सुद्धा काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेल्या बाया. कोणत्या वया गेल्या? लक्षात कोणत्या वया गेल्या? ज्या धर्माचं काय करीत नाही, धर्म मर्यादा. श्री धर्म. आता बाबाने का 2-3 मुद्दे का बायला सांगितले बरं का. कारण जैसा कर्म करगा वैसा फल देगा भगवान. जर तुम्ही चुकीचं काम केलं तर त्याचं फळ तुम्हाला कसं मिळणार आहे? शासन बघा तुम्हाला लक्षात येईल, परिणाम त्याला तुम्हाला भोगावा नाही. आणि चांगलं काम केलं तर आनंद बघा तुम्हाला जीवनात प्राप्त होणार आहे. म्हणून बाबाजीने बघा काशीना स्त्रीचा धर्माचं पालन करताना बघा ज्या बाया बघा पतीच्या अगोदर काय करत्या? जेवण करत्या. काय करत्या? जेवण. ज्या बाया काय करत्या? पतीच्या अगोदर जेवण करत्या बघा. म्हणजे पती राजाला उष्ट खाऊ घालत्या. कसं खाऊ घालत्या? ज्या अगोदर जेवण उरलं सुरलं बरं का. बाबाजी सुंदर उपदेश केला म्हणे ज्या बाया पती राजाच्या अगोदर जेवण करते, पती राजाला उष्ट खाऊ घालते, जेवण देते, तर त्या बायांना कोणत्या जन्मात जावं लागेल? वटवाघूळ मी झाले. 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 आपली विष्ठा खाऊ लागले. आपली विष्ठा खाऊ लागले. आपली विष्ठा खाऊ लागले. आपली विष्ठा खाऊ लागले. धर्माचं पालन केलं. श्री जन्म का बघा कर्तव्य चुकलं तर कोणता जन्म मिळाला त्या बायांना? वटवाघळीचं. खायला काय मग त्यांना बघा उलट बघा टांगतात त्या. आणि त्यांचं विष्ठा त्यांना कशामुळे? पती राजाच्या अगोदर जेवण केलं आणि काय केलं? पती राजा उष्ट खाऊ. लक्षात द्या. धर्म चुकला, परिणाम काय झाला? पुन्हा का 2-3 तुमच्यासारखं सांगा का 2-3 मुद्दे तुमच्यासाठी बाबा सांगा. त्याप्रमाणे बघा ज्या बाया काय करतील? पती राजाच्या स्नानाची व्यवस्था करणार. काय करणार नाही? स्वतःच गरम पाणी काय काय बघा तुम्ही ना आम्ही तिकडच्या भाषा काय काय बाया काय करत्या? स्वतःसाठी गरम पाणी करत्या बरं का. पती राजाला काय म्हणत्या? घ्या तिकडे पाणी, तुमचे हात मोडले बरोबर. लक्षात. अशा ज्या बाया पती राजाच्या स्नानाची कोणती व्यवस्था करणार नाही
स्नानाची व्यवस्था करणार नाही तर त्यांना कोणत्या जन्मात जावं लागत? डुकरी नमी झाले, म्हणा ना, डुकरी झाले, डुकरी नमी झाले, डुकरी झाले, गटारात लोळू लागले, गटारात लोळू लागले. गटारात रडू लागले, गटारात रडू लागले. बघा, धर्म चुकला, परिणाम काय लक्षात? बाबासारखा माणूस संतांनी उपदेश बघा स्त्रियांसाठी करावं. काही साधी गोष्ट अशासाठी कशासाठी सांगितलं? तुमचं स्त्री जन्माचं सार्थक व्हावं, तुमचं जीवनावर भलं कल्याण लक्षात, म्हणून हे धर्माचं पालन काय करण्यात बाबा सांगितलं. त्याप्रमाणे आणखी 2-3 मुद्दे सांगितलं का? आणखी तिसरा मुद्दा काय सांगितला? कपडे नाही ते जाऊ द्या. दुसरा मध्ये देवाचं नाव घेणार लक्षात घ्या. त्या बायनं कोणत्या जन्माला जावं लागेल? बघा तुकारामाचा अभंग सांगितलं त्या ठिकाणी. ज्या बाया देवाचं नाव घेणार नाहीत त्यांना कोणत्या जन्माला जावं लागेल? हरी नामाला विसरली, कुंभाराची झाली, हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली, हरी नामाला विसरली, गाढव झाली, हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. अशाने ज्या बाया, ज्या स्त्रिया देवाची आठवण ठेवणार आहे, आता नामस्मरण करणार नाही, कोणत्या जन्माला लागेल? मग शेवटी काय म्हणतात तुकाराम? शेवटी तुकाराम म्हणतात, तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही, हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली, हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. हो, आता पुष्कळ झाली तुमच्यासाठी घेऊन करू सगळं. आता कशाची पुरणपोळी? धर्माचं पालन केलं नाही, श्री जन्मामध्ये कर्तव्य बघा, कर्तव्य चुकलं, परिणाम काय? परिणाम काय? म्हणून बाबाजी माहिती धर्म करा त्याने देव येतील घरा, धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला, धर्माविनी नाही गती धर्म जीवाचा संगती. जसं स्त्रियांसाठी धर्माचं पालन सांगितलं ना, तसं आता बरं का, आता का तुमच्यासाठी बघा, तुमच्यासाठी आता सांगितलं लक्षात, काळकरी बस. हा लक्षात घ्या आता का, हा सत्य गोष्ट लक्षात घ्या. शिंकलं जसं स्त्री धर्माचं पालन जर केलं नाही काय परिणाम? तसं बघा, तसं माणसाने सुद्धा, मनुष्य जीवनामध्ये सुद्धा धर्माचं पालन जर केलं नाही तर सांगायचं का नाही? मग अनुष्ठानार्थी लक्ष द्या, हुल्लडबाजी बघणार शांत. अनेक बघा ग्रस्त आश्रमामध्ये स्त्री धर्म, मनुष्य धर्म बघा असं वर्ण बघा करण्यात आलं लक्षात. आता स्त्रियांचे धर्म आपण ऐकले, पालन केलं, काही परिणाम झाला ते आपण ऐकलं. त्याप्रमाणे आता मनुष्याचा धर्म काय का बघा, मनुष्य धर्म काय बाबांनी सांगितलं बरं का. पहिला मुद्दा लक्षात ठेवा तुमच्यासाठी, माणसाने कधीही बरं का बाईला बघा मारायचं नाही, लक्षात काय करायचं नाही, करायची. पुरुषाने कधी लक्ष्मीला काय करायचं नाही. जो लक्ष्मीला मारील ना, लक्षात ठेवा, जो लक्ष्मीला मारील तर काय होईल? काय होईल? ज्याची न बाईल गेली, ज्याची बाईल गेली, ज्याची न बाईल गेली, ज्याची न बाईल गेली, त्याची सर्व हानी झाली, त्याची सर्व हानी झाली, त्याची सर्व हानी झाली, त्याची सर्व हानी झाली. लक्षात घ्या, जो बाईला हनुमान करील तर काय त्याचं काय होईल? मग हानी. हानी म्हणजे काय? हो, त्याला कोणीच मग काय, त्याला कोणीच काही चांगलं म्हणणार नाही. लक्षात, बेइज्जत सांगा. मग तुम्हाला बेइज्जत करायची का? बायको करून बघा, बायकोनं बेइज्जत करू नका. कधी बाबाने काय सांगितलं? कधी बाईला मारायचं नाही. तर बाईला काय समजायचं? लक्ष्मी का लक्ष्मी समजायचं की तू माझ्या घरात आल्यामुळे
मी सुखी संपन्न काय झालं बघा माझी असं भरभराट कौतुक आहे बघ उलट कौतुकाचं कौतुक पाहिजे काय करायचं कौतुक लक्षात. आता बघा एक मुद्दा बघा बाबांना आठवला बरं. आपण आजकाल पाहतो बरं का काय बघा अवस्था माणसाची बरं का किंवा आपल्या बघा घरातल्या माणसाची किंवा आपल्या भारतीयांची बघा काय प्रवृत्ती बरं का. आता बाबांचा प्रश्न ऐका पहिला प्रश्न घ्या सर्वांनी ऐका. ज्यांचं लग्न झालं त्यांच्यासाठी बघा त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्यासाठी पाहिलं ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी पुन्हा ध्यानात ठेवा बरं कामात येईल. काय विषय झाला होता गेलं विसरून. आता ज्यांचं आहे मॅरिड जे आहे त्यांनी लक्षात ठेवा त्यासाठी आपण संदेश देत होतो. त्यांचं लग्न झालं त्यांच्यासाठी हा ना मध्येच विसरून जात विसरून हा बरोबर आता आठवलं गेलं ते विसरून बरं का पुन्हा आठवलं बरं आठवण तुम्ही द्यावी जनार्दन परमेश्वर. बाबांचा प्रश्न काय सर्व तुम्हाला आजपर्यंत का हो दररोज तुमची लक्ष्मी तुमच्यासाठी स्वयंपाक म्हणून काय बनवते स्वयंपाक बनवते तुमची सर्व काळजी घ्यायला. मग बाबांचा मुद्दा असा सर्व तुम्हाला काय मुद्दा आहे सांगा. कोणी बघा कोण असा बघा ग्रस्ती वीर आहेत की त्याने त्याच्या बाईचं कौतुक केलं गौरव केला किंवा त्याला शाबासकी दिली असं कोणी ते असं त्यांनी उभं राहावं त्यांनी. मी माझ्या बाईने चांगला स्वयंपाक केला मग तिचं कौतुक केलं तिचं काय केलं त्याला शाबासकी दिली असं कोणी आहे का उभं राहा पाहू द्या ना. देरले काका आहे आता पहा ना देरले काका आहे इकडे बरं का लक्षात द्या. मात्र बघा काय लोक काय करा बरं माहितीये का हो शेजारी जर भाजी आली ना का शेजारी जर भाजी जर आली तर तिचं कौतुक मात्र स्वतः बाईच्या समोर करायचं आणि दररोज बिचारी बाई इतकी सुंदर भाजी तुमच्यासाठी तिचं मात्र कौतुक लक्षात म्हणून बरं का मुद्दा लक्षात द्यायचा आहे. म्हणून तुम्ही सुद्धा काय करायचं नेहमी लक्ष्मीचं काय करा कौतुक करा तिचं अभिनंदन करा तिला शाबास कधी बरं लक्षात का मुद्दा लक्षात घ्या. जो पतिरात नेहमी लक्ष्मीचं कौतुक करी गौरव करी अभिनंदन करी तर काय होईल त्याच्या घरी काय नांदेल अन्नपूर्णा लक्ष्मी महालक्ष्मी त्याच्या घरात कोण नांदेल जो मात्र काय करील अभिनंदन करणार नाही शाबास देणार नाही त्याच्या घरात अवदास आल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही लक्षात घ्या अवदास आणायचं का महालक्ष्मी लक्षात घ्या. आपण ते बोलता म्हणते ना काय भाऊ यांनी हाताने अवदास घरात जाते बरं का कशामुळे बाईचं कौतुक केलं नाही बाईचं अभिनंदन केलं नाही बाईचं काय केलं नाही बाईनं जे माहिलं ते दिलं लक्षात घ्या. परिणाम काय झाला सारे मग भांडणं घरा बघा भांडणं अवदास लक्षात आणि बघा प्रकार त्या बरोबर लक्षात राहतं बाहेरला पटलं बरं पटलं म्हणजे पटलंच पाहिजे ना. महान संतांनी बघा हौदे बाबाजी सारख्या माणसांना बघा अनेक वेळा माता भगिनीसाठी बघा आणि आपल्या सर्वांसाठी धर्माचं पालन बघा कसं करावं आणि तळमळे बघा बाबाजी सर्वांना सांगितलं. अशा रीतीने आता बराच उशीर झाला वेळ संपत झालेला माझ्या या सायंकाळ सत्रामध्ये आणि म्हणून बाबा तुमच्याकडून काय अपेक्षित आहेत धर्माचं काय करा पालन काय करा पालन धर्माचं पालन आणि कसं राहा सुखाने आणि आनंदाने कसं राहा सुखाने बघा आनंदाने राहा. म्हणून आपण काय म्हणतो कसं बाबाजी म्हणायचे ना संसार असावा नेटका येतो फाटका त्यामध्ये असावा हरिनामाचा चुटका. अशा आपण सर्वजण कोणता प्याला घेतला तुम्ही सर्व कोणता प्याला घेतला आता जनार्दन नामाचा सर्व कोणता प्याला घेतला म्हणून तुम्ही म्हणते ना जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी प्याला जनार्दन नाम का पी तेरी जिंदगी सुधर जाएगी. आज एक नाही का
दुसरा प्याला त्यांनी घेतला होता. आणि आमच्या विवेकाने त्याला लगेच सांगितलं, त्याचं लगेच कडं मला काढून त्याला लगेच पाठवून दिलं. बरं का, त्याचा कार्यक्रमच लावला, कारण त्यांनी दुसराच प्याला घेतला ना. बाबाचा प्याला घ्या, दुसरा प्याला विचार. कारण तो कसा होता, गोचिरी सारखा. गोचिर कशी आता गाव चिटकलं सोडित नाही, तसं तो व्यसनी होता. मग अनुष्ठानाला जरी आला ना, त्याला काय ते गोचर सगळं त्यांनी सोडलं नाही बरं का. त्यांनी इथं सुद्धा घेतली, बरोबर आहे ना, तिथं घेऊन आला तर बरोबर. म्हणजे म्हणून बघा, सवय बघा, म्हणजे सवयीचा बोला म्हणून आपल्याला कोणती सवय लावायची आहे, कोणती सवय लावायची आपल्याला, गुरूंच्या सेवेची, गुरूंच्या नामाला. या सवयीमुळे बघा, तुमचं नाव काय, तुमचं नाव फक्त घरात नाही, गावात नाही, जिल्ह्यात नाही, तालुका, तुमचं नाव कुठं जाईल लक्षात. काय माहिती बघा, गुरु शिवाचा गुरुनामाचा आहे. म्हणून गुरुभक्त नेहमी काय करायचं, गुरुसेवा, कोणती सेवा करायची राहायची, कारण गुरुसेवेचा माहिती मोठा नाही आनंद झाला तोटा. म्हणून असं बघा की आमच्या चांदवडल्याचं काय नाव आहे, गोविंदराव. हा, गोविंद. आधी बघा बघा, बालाजीला होते. आणि त्यांनी काय संकल्प केला माहिती आहे का, केला होता, दर महिन्याला काशीला, दर प्रदर्शला काशीचं जल आणायचं, त्या जलाने अभिषेक बाबांच्या मूर्तीचा करायचा. कुठलं जल आणायचं, गोविंद. आणि भागवत सुद्धा का मोबाईल मध्ये काय केलं त्यांनी सेट केलं, बरोबर ना. अशा काय बघा, श्रद्धा भाऊ जा टाळी वाजून अशा बघा काय ना. हा बरोबर. आणि विशेष बघा, तुम्ही ऐका ना, आता त्याची एवढी तुम्ही सर्व बसलेली बघा, कोणी 8 दिवस बघा, कोणी आहे का कोणी, मी 8 दिवस 1 मिनिट सुद्धा झोपलो नाही. कंटिन्यू झोपायचंच नाही 8 दिवस डोळा बंद. असं कोणी आपल्यामध्ये ऐकू बरं कोणीच नाही ना. बरोबर आहे ना. आपण आपलाही भक्ती लक्षात घ्या बरं का, कंटिन्यू नॉट स्लिपिंग, काय नॉट स्लिपिंग एवढी लक्षात घ्या. काय बघा, श्रद्धा भाव म्हणजे बघा, सवय जर माणसाने निश्चय केला, जसं ना असं आपण पाहिलं ना, 12 घंटे की बिचारी मांडी घालून उठले जप केला, जपून त्यांच्या नावाने टाळलं लक्षात घ्या. हे सुद्धा बघा, आमचे गुरुभक्त हायवर काही करणं खाता पिता हायवर बघा व्रत अनुष्ठान, त्यांचे टाळी वाजून आम्ही लक्षात. काय तीर्थ घेऊन म्हणजे जल घेऊन बघा, त्यांचे अभिमान करावं, काही फक्त दूध आणि फळ त्यांचं आहे लक्षात. एक वैशिष्ट्य बघा आपल्या हे भक्त पर्यावरण आपल्याला पाहायला मिळते. म्हणून बघा, म्हणून बाबांना बघा, तुम्हाला पाहिलं का बाबा इतने खुश बघा, पूछो मत. म्हणून जय जय बाबाचे गीत घेऊ आणि संपला शेवटचा आपण जय जय बाबाचे गीत घेऊ आपण आणि सांग तिकडे जाऊ. या भजनामध्ये इकडे लक्ष द्या, जे हवेवर आहे त्यांनी तर व्यासपीठाच्या पुढे यायचंय, त्यांचा आपण बाबाजींबरोबर एक ग्रुप फोटो आपण घेऊ. तुम्ही थोडं मागे सारखं सगळे बुंदी आली का, बुंदी आली वाटायची. हा